प्रतिबिंब जनमानसांचे। राष्ट्रपती पोलीस पदकाची अब्रू वेशीवर हप्ता न मिळाल्याने केला होता खोटा गुन्हा दाखल। पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सस्पेंड, एसपींची मोठी कारवाई। अहिल्यानगर पोलीस दलातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून हप्ता न मिळाल्याने चक्क खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षकाला एसपी मुम्मका सुदर्शन यांनी चांगलाच दणका दिला आहे। पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आज 23 जून रोजी समोर आली आहे। राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षकाने खोटा गुन्हा दाखल केल्याचे उघड झाल्याने एसपींनी कारवाई केली आहे। वाघ यांना पदाचा गैरवापर चांगलाच भोवला आहे। काही दिवसांपूर्वी नेवासा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये दोघांची नावे हेतू पुरस्पर अडकवण्यात आली होते। पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी बेकायदेशीरपणे हप्त्याची मागणी केली होती, परंतु समोरच्या बाजूने हा हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे चिडून वाघ यांनी समोरील दोघांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या गंभीर प्रकारानंतर वाघ यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। चालू चौकशीच्या काळात त्यांनी पुराव्यांशी छेडछाड करू नये किंवा साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये यासाठी पोलीस अधीक्षकांनी त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित केले आहे। निलंबन काळात वाघ यांना खासगी नोकरी किंवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही। जर त्यांनी असा प्रयत्न केला तर त्यांचा उदरनिर्वाह भत्ता बंद करून त्यांच्यावर वेगळी कारवाई केली जाईल। तसेच त्यांना अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात दररोज हजेरी लावण्याचे आणि दर शुक्रवारी कवायत मैदानावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हप्ता न मिळाल्याने गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त वाघ यांच्यावर एसपींनी कारवाई केल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।